अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 23 जानेवारी 2026 शुक्रवार. आज आहे वसंत पंचमी. या वसंत पंचमी दिवशी महत्त्व काय आहे, पूजन कसं करायचं, दान काय करायचं आणि उपाय काय करायचं, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप न करता बघा. ज्ञान, बुद्धी आणि कलेच्या अधिष्ठाता देवी सरस्वतीला हा दिवस समर्पित असल्यामुळे वसंत पंचमी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. ओम ऐं ह्रीं क्लीं महासरस्वत्यै नमः हा मंत्र आहे देवीचा, तो आपल्याला म्हणायचा आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी माता सरस्वती देवीचे स्मरण करून वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण जीवनात प्रगती पाहिजे असेल, करिअरमध्ये यश हवं असेल, अभ्यासात यश हवं असेल, तर आपल्याला विद्येच्या देवता माता सरस्वतीचे पूजन करून मनोभावे प्रार्थना करायची आहे. माता सरस्वतीचा वार शुक्रवार आणि वसंत पंचमी पण त्याच दिवशी आले म्हणून अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि अजून त्याचं महत्त्व वाढलंच आहे, कारण हा शुक्रवारी आलेला आहे वसंत पंचमी. हा दिवस असा आहे की या दिवशी नियमानुसार देवीची सरस्वतीची पूजा जर केली तर फक्त संपत्तीच नाही तर यश आणि कीर्तीची सुद्धा प्राप्ती होते. आपल्याला सेवा पूजा केल्याने माता सरस्वती प्रसन्न होऊन कृपा बरसते. या दिवशी पिवळ्या रंगाला फार महत्त्व आहे. पिवळा रंग परिधान करून माता सरस्वतीला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करावे. पिवळी मिठाई अर्पण करून मनापासून प्रार्थना करावी. मंत्र म्हणावा, ओम ऐं सरस्वत्यै नमः. हा मंत्र किती वेळा म्हणायचा आहे? 108 वेळा म्हणायचा आहे. तर अनेक ठिकाणी ना या दिवशी पाटीपूजन केलं जातं, अक्षरारंभ केला जातो, पुस्तके, पेन, वाद्ये यांची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी म्हणण्यापेक्षा सगळीकडे तेच करतात. अक्षरारंभ लहान मुलं जर शिकणार असतील, म्हणजे लिहायला शिकणार असतील, तर या दिवशी त्याचा आरंभ केला जातो. काळ्या पाटीवरती पेन्सिलने लिहून या दिवशी मुलांना लिहायला शिकवतात किंवा तांदळामध्ये आपल्या बोटाने लिहून या दिवशी अक्षर लिहायला शिकवलं जातं. या दिवशी सरस्वती माताचा जन्म झाला होता म्हणून याला सरस्वती जयंती असेही म्हटलं जातं. सरस्वती मातेच्या पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, सर्व घर, मुख्य दरवाजा, प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची पहिली पूजा करून घ्यायची. त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही आंघोळीला जाणार तेव्हा पाण्यात हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल हे इतकं पवित्र असतं की ते आपल्या आंघोळीला, आपल्या बघा गंगेमध्ये स्नान करायला मिळत नाही ना, म्हणजे नाही आपण जाऊ शकत, तर गंगाजल जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा ते आपल्या पवित्र गंगामध्ये स्नान केलेलाच आपल्याला अनुभव येतो. आणि हळद का टाकायचे, तर सरस्वती माताला पिवळा रंग आवडतो म्हणून आपण वसंत पंचमी पण आहे म्हणून आपण हळद पण टाकणार आहोत. आपल्या देवघरातली पूजा झाल्यानंतर दिवा, बत्ती, अगरबत्ती, धूप सगळं लावून घ्यायचं, देवांना फुलं वाहून घ्यायचं आणि मग माता सरस्वतीचा फोटो घ्यायचा. आपल्या घरात जर फोटो नसेल किंवा मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, फोटो असेल तर फोटो घ्या आणि काहीच नसेल तर तुम्ही एक प्रिंट काढा आणि प्रिंट असा चिटकवा आपल्या कशावरती तरी, म्हणजे जे रायटिंग पॅड असतं किंवा एखादं पुस्तक असतं किंवा पुठ्ठा असतो त्याच्यावर चिटकवा आणि मग पूजा करा, कारण आपल्याला पाटावरती पूजा करायची आहे आज माता सरस्वतीची. तर स्वच्छ पुसून घ्या फोटो, मूर्ती असेल तर स्वच्छ अभिषेक करून घ्या. पिवळे वस्त्र आपण परिधान करणार आहोत आज आणि कंपल्सरी नाही आहे खरं तर, पण केलं तर चांगलं, सकारात्मकता राहते आपल्या जीवनामध्ये. आता पाटावर पिवळे वस्त्रच अंथरायचं आहे, कारण पिवळा रंग सरस्वती मातेला खूप आवडतो. सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती त्या पिवळ्या वस्त्रावरती स्थापित करायची आहे. मग आपण पिवळी फुले, चंदन, अक्षदा, हळद, पिवळी मिठाई, मग त्याच्यामध्ये बेसनाचा लाडू असतो, पिवळी मिठाई असते, हे सगळं देवीला पण अर्पण करणार आहोत आणि ओम सरस्वत्यै नमः या मंत्राचा जप 108 वेळा करणार आहोत. मनातली जी काही इच्छा असेल, बुद्धी, यश, कीर्ती प्राप्त होण्यासाठी आपण सरस्वती मातेला आज वंदन करणार आहोत, मनोभावे प्रार्थना करणार आहोत आणि या मंत्रात जप करणार आहोत. जी मुलं किंवा मुली शिक्षण घेत आहेत, कॉलेज कंप्लीट करत आहेत किंवा इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत, खूप अभ्यास करत आहेत किंवा त्या ज्या एक्झाम्स असतात त्या करत आहेत, तर त्यांनी काय करायचं, सरस्वती वंदना म्हणायची. याकून देन तो तुषार हार दवला, ही सरस्वती वंदना आहे, हा मंत्र आहे, हा विद्यार्थ्यांनी नक्की म्हणायचा आहे. शक्य झालं ना आज तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आणि दिवासुद्धा लावायचा आहे. संध्याकाळीच्या अगोदर लावा. आता आपण आज काय करणार आहे, पिवळा रंगाला खूप महत्त्व असल्यामुळे सगळीकडे पिवळं, घरात पण डेकोरेशन म्हणजे जे पण असेल, हा रांगोळी काढाल किंवा
थोडंसं काही सजावट कराल तर ती पिवळ्या रंगाची करायची आहे. पिवळा रंग ऊर्जा देतो, आनंद देतो, शुद्धता देतो आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी पिवळा रंग वापरल्याने जीवनात सकारात्मकता येते. आता तुम्हाला थोडेसे उपाय सांगणार आहे काय करायचे आहेत. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की मंत्र कुठला म्हणायचा आहे. ओम ऐं सरस्वते नमः म्हणा किंवा या कुंदेंतु तुषार हारधवल हा मंत्र म्हणू शकता. सरस्वती वंदनही तर ती जर येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला ऐका आणि तुम्ही फक्त हात जोडून देवीच्या पुढे बसायचं आहे. आज सरस्वती माताची जयंती असल्यामुळे आपल्याला मातेला खूप मंत्र वगैरे म्हणून विनवणी करून प्रसन्न करायचं आहे. तर आपल्या टेबलवर ना अभ्यासाच्या टेबलवर स्टडी टेबलवर आपल्याला सरस्वतीची मूर्ती ठेवायची आणि रोज नमस्कार करून मंत्र म्हणून मग आपल्याला तिथे अभ्यासाला बसायचं. म्हणजे मुलं अभ्यास जिथे करतात ना तिथे तुम्हाला सरस्वती मातेचा फोटो समोर ठेवायचा आहे फोटो आणि मग तिथे त्यांना मंत्र म्हणायला लावायचा आणि मग तुम्हाला तो अभ्यास सुरू करायचा. वसंत पंचमी आहे, शुक्रवार आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे. तर कांदा लसूण एक ठीक आहे बाबा, आपण कांदा लसूण नेहमीच नाही टाळू शकत. ज्यांना सवय असते ना ते कांदा लसूणचीच भाजी बनवतात आणि ते त्यांच्या आहारात समावेश असतो. पण नॉनव्हेज तेवढा आज टाळायचं आहे कारण आपण सरस्वती मातेची पूजा करणार आहोत. आता या दिवशी आपण काय करणार आहे तर आपल्या सगळ्या गोष्टींची म्हणजे जेव्हा आपण पाटावरती सरस्वती मातेचा फोटो ठेवणार आहोत तेव्हा सरस्वती यंत्रसुद्धा आपल्याला तिथे ठेवायचं आहे. सरस्वती यंत्र तुम्हाला माहिती असेल, आपल्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते आणि सरस्वती यंत्राची सुद्धा तेवढ्याच मनोभावी पूजा करायची आहे. आणि आपले वही पेन पुस्तक सगळं ज्याच्यातून आपण विद्या घेतो ते सगळं आपल्याला पूजा करून मग त्यातला मंत्र म्हणायचा. त्या सगळ्याची पूजा करायची, पिवळी फुलं व्हायची आणि मग आपल्याला हे करायचं आहे. अभ्यासाला आज सुट्टी द्यायची नाही आहे. आजपासून अभ्यास सुरू केला जातो, अक्षरारंभ सुरू केला जातो आणि म्हणून पूजा केली आहे पुस्तकांची किंवा ज्या तुमच्या अभ्यासाच्या सामानांची सगळ्याची वस्तूंची म्हणून त्या दिवशी अभ्यासाला सुट्टी द्यायची नाही, आळस करायचा नाही आहे. तर तुम्ही ज्याची पूजा केली ते तिथेच राहू द्या आणि दुसरं घ्या. म्हणजे एकच पुस्तक नसतं आपल्याला अभ्यासाला, बाकीचं काही पण करा पण त्या दिवशी अभ्यासाला सुरुवात करायचीच आहे. या दिवशी ना तुम्हाला काही गोष्टी टाळायच्या आहेत. देवी सरस्वती ही वाणीची देवी आहे. या दिवशी आपली वाणी गोड ठेवायची आहे. शिव्या देणे, कठोर बोलणे, अपशब्द बोलणे हे सगळं टाळायचं आहे. कोणाशी भांडण करणे सगळं टाळायचं आहे. पुस्तकांची पूजा केली म्हणून अभ्यास थांबवायचा नाही. या दिवशी आरंभ केला जातो म्हणून आपल्याला काही ना काही अभ्यास करायचा आहे आणि आज आपल्याला विद्येचा अपमान करायचा नाही. म्हणजे की पुस्तकाला पाय लागला किंवा पेन खाली पडला तर त्याच्यावरती पाय देऊन गेला किंवा एखादा चॉक असेल किंवा पेन्सिल असेल पडली तिथेच पडून राहिली मग ती झाडूमध्ये घेतली, हा आज काहीच करायचं नाही. विद्येचा अपमान करायचा नाही. जेवढा आपल्याला करता येईल तेवढा सन्मानच करायचा आहे. तेव्हा आपण विद्या आत्मसात करू शकतो. अभ्यास करताना आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, अडचणी येत नाही, संकटं येत नाहीत. आज काळे कपडे चुकूनही घालू नका, काळा रंग टाळा. असे केल्याने किती मनापासून भक्ती केली ना तरी विद्या दोष लागू शकतो कारण काळे कपडे आजच्या दिवशी वर्ज्य आहेत. आज आपल्याला चुकूनही झाड तोडायचं नाही, फुलं पानं तोडायची नाही आहेत. तुम्हाला जर पूजेसाठी लागणार असतील ना आदल्याच दिवशी आणून ठेवा आणि उद्या मग त्याची म्हणजे आदल्या दिवशी गुरुवारी आणून ठेवायचं आणि शुक्रवारी मग आपल्या सरस्वती मातेला व्हायची आहेत ती फुलं वगैरे जे पण असेल ते. पिवळी फुलं मोस्टली व्हायची आहेत. जर पिवळी नाहीच मिळेल तर जी अवेलेबल असेल ती व्हा. पण पिवळ्या फुलांना, पिवळ्या रंगाला आज खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला पिवळाच रंग सगळीकडे वापरायचा आहे. घरातली रांगोळी असू दे, डेकोरेशन असू दे, कपडे असू दे, फुलं असू दे, सगळीकडे पिवळा रंग आज आपल्याला करायचा आहे, यूज करायचा आहे, वापरायचा आहे. आपल्या घरातल्या मुलांची म्हणजे मुली असतील किंवा मुलं असतील त्यांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी आज एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. मुलांच्या जिभेवर आपल्याला मधाने ऐं, श्रीं किंवा ओम हे अक्षर लिहायचं आहे. कारण हे अक्षर जिभेवर मधाने लिहिलं तर आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते. आता हे ना एका काडीने लिहायचं आहे. मग तुम्ही सोन्याचं जे असतं ना तुमच्या कानातलं वगैरे असतं त्याच्याने एका काडीने लिहिलं. सोन्याचा कुठला तरी दागिना असतोच की नाही आपल्या घरात, मग त्याच्याने लिहायचं त्या सोन्याच्या दागिन्याने. ज्या मुलांना म्हणजे लहान मुलं असतात बघा अर्भक म्हणजे 6 महिने वगैरे तर आपण त्यांना काही खायला देत नाही. पण जेव्हा अन्नप्राशन करण्याचा दिवस असतो ना म्हणजे अन्नप्राशन सोहळा या दिवशी सुरू करतात मुलांचं. म्हणजे जिभेवरती गोड ठेवून त्यांना अन्नप्राशन दिलं जातं, अन्नप्राशन केलं जातं. ते हा सोहळा मोस्टली याच दिवशी ठेवावा वसंत पंचमी दिवशी. म्हणजे तो खूप असा शुभ असतो त्या मुलांसाठी. असं मी तुम्हाला सगळं सांगितलं की काय काय करायचं. पिवळी फुलं, पिवळी माळ, पिवळी मिठाई,
पिवळ्या रंगांची सजावट, मंत्रजप, सरस्वती यंत्रपूजन, ओम ऐं सरस्वत्यै नमः मंत्र म्हणायचा. या सगळ्या गोष्टी माता सरस्वतीसाठी करा. विद्येची देवता सरस्वती तुमच्यावरती खूप आशीर्वाद बरसेल, भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला कुठेही अभ्यास करताना किंवा शैक्षणिक क्षेत्रात कुठेही आपल्याला कुठलीही संकट आणि अडचण येणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चला पुन्हा एकदा भेटूया, पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम ऐं सरस्वत्यै नमः. बाय बाय.